So C4 pathway, that is again one of the alternative pathway to the fixation of carbon. So here there is a differences in leaf anatomy between plants that have C4 carbon cycle called C4 plant. काही plants मध्ये anatomical differences आहेत की that has specific structure, change in structure in the anatomy of that plant, and those that photosynthesize solely via the Calvin photosynthetic cycle, त्यांच्यामध्ये थोडंसं आणखी काही चेंज आहे. म्हणजे C4 पाथवे मध्ये C3 पाथवे सुद्धा इन्क्लूड आहे. तर त्यामध्ये काही स्टेप्स वेगळ्या आहेत की ज्या C4 पाथवे मध्ये होतात ऍडिशनल टू C3. A cross section of a typical C3 leaf reveals one major cell type that has chloroplast. महत्वाचा पार्ट जो C3 प्लांट जर आपण पाहिलं तर जवळपास सगळे जे प्लांट नॉर्मल प्लांट बाकी जे आहेत ते C3 प्लांट आहेत आणि C4 आणि CM प्लांट हे थोडे वेगळे आहेत. तर C3 leaf reveals the one major cell type that has a chloroplast, the mesophyll. तर C3 प्लांट मध्ये लीफ मध्ये मेसोफिल टिश्यू असतात and that mesophyll tissue मध्ये क्लोरोप्लास्ट चे कॉन्सन्ट्रेशन असते ते जास्त असते. इन कॉन्ट्रास्ट अ टिपिकल C4 लीफ त्याच्या विरुद्ध जर C4 लीफ मध्ये जर पाहिलं तर हॅज टू डिस्टिंक्ट क्लोरोप्लास्ट कंटेनिंग सेल टाइप्स. दोन प्रकारच्या सेल त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी पॉलिमॉर्फिझम आहे स्ट्रक्चर मध्ये. तर वन इज देअर क्लोरोप्लास्ट कंटेनिंग सेल टाइप दॅट इज मेसोफिल अँड अनदर वन दॅट इज बंडल शीट. दुसऱ्या प्रकारचे सेल आहे त्याला बंडल शीट सेल म्हणतात. or crans, that is nothing but called by the crans anatomy. त्याला crans anatomy असे सुद्धा म्हणतो आपण. That is nothing but the general word meaning to be the breath or sheath. याचा अर्थ होतो sheath किंवा meaning. So if we see the particularly structure of the leaf, जर आपण त्याच्या leaf structure मध्ये जर पाहिलं तर it has nothing but isobilateral type leaf. जनरली हे जे leaf असतात ते isobilateral type of leaf आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे सेल असतात. एक म्हणजे जो आहे तो bundle sheath cell, one is there that is the bundle sheath cell and another one that is the mesophyll tissue. अशा दोन प्रकारचे सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. एकामध्ये मेसोफिल सेल आहेत आणि दुसऱ्यामध्ये बंडल शीथ सेल त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. नाउ इन दिस इट शो द क्लोरोप्लास्ट डायमॉर्फिझम. दोन डायमॉर्फिझम दाखवतात त्याच्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये जर आपण पाहिलं तर इफ वी टेक द सेक्शन, जर आपण लीफचा सेक्शन जर घेतला so here easily it can be seen that it has the bundle sheath and along with the mesophyll tissue is located at the both surface of the epidermis. दोन्ही epidermal surface च्या बाजूला काय असतात या ठिकाणी क्लोरोप्लास्ट जनरली प्रेझेंट असतात. So there is considerable anatomical variation in the arrangement of bundle sheath cell with respect to mesophyll and vascular plant. त्याच्यामध्ये थोडासा बराचसा चेंज आहे. In all cases, however, operation of the C4 cycle requires the cooperation effort of both cell type. C4 cycle मध्ये दोन्ही सेल भाग घेतात. No mesophyll cell of the C4 plant is more than 2 or 3 cell away from the nearest the bundle sheath cell. Bundle sheath cell काही फार लांब नसतात, ते 2-3 सेलच्या अंतरावर असतात. आणि in addition to extreme network of plasmodesmata, काही ठिकाणी प्लाझ्मोडेस्माटाचं नेटवर्क सुद्धा क्रिएट होतं and that connect the mesophyll tissue with the bundle sheath cell, thus providing a pathway for the flow of metabolism between the two cell type. मग याच्यामध्ये होतं काय तर अर्ली लेबलिंग ऑफ C4 acids was first observed in particularly C14CO2 labeling studies in sugarcane by the HP Kolstrak. Kolstrak नावाचा वर्कर होता आणि त्याचे कलीग होते ज्यांनी मेजचं प्लांट स्टडी केलं आणि मेज मध्ये कार्पिलो आणि त्याच्या कोवर्करनी मेज मध्ये स्टडी केला आणि कोलस्टॅक नावाच्या वर्गाने शुगर केन मध्ये स्टडी केला. तर त्यांना असं सापडलं की याच्यामध्ये थोडासा वेगळा पाथवे आहे. व्हेन लीफ व्ह्यूज वर एक्सपोज टू फ्यू सेकंड विथ द CO2, काही प्रमाणात लीफला जर CO2 ला जर आपण एक्सपोज केलं तर इन द लाईट 70 to 80% ऑफ द लेवल वॉज फाउंड इन द C4 ऍसिड, मॅलेट अँड ऍस्परेट. तर त्याच्यामध्ये दिवसाच्या वेळेला काय झालं काही प्रमाणात C4 ऍसिड तयार झाले. जसं C4 म्हणजे ज्याच्यामध्ये 4 कार्बन कंपाऊंड आहे अशा असणार मॅलिक ऍसिड किंवा आस्पार्टिक ऍसिड असे काही पर्टिक्युलर ऍसिड त्याच्यामध्ये प्रोड्यूस झाले. अँड दॅट लॅट्रॉन टेक पार्ट इन कॅल्व्हिन सायकल. मग त्यांनी कॅल्व्हिन सायकल मध्ये नंतर भाग घेतला. तर असा एक थोडासा चेंज त्या या प्लांट मध्ये आहे.
So this is seen in case of the C4 plant. So in pursuing this initial observation, Hatch नावाचा एक वर्कर होता, Hatch, MD Hatch and CR Slack evaluated what is now known to be as the C4 photosynthetic carbon cycle. मग त्यांनी त्याच्या स्टेप्स शोधून काढल्या आणि म्हणून या सायकलला हॅच, स्लॅक आणि कोलस्ट्रॅक अशी सायकल सुद्धा म्हणतात. HSK पाथवे सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड टू बी द HSK पाथवे. या पाथवेला आपण HSK पाथवे सुद्धा म्हणतात. अँड दिस इज इम्पॉर्टंट इन स्टडी ऑफ C4 टाइप ऑफ प्लांट. C4 प्लांट मध्ये याचा स्टडी करण्यासाठी जनरली ही सायकल या ठिकाणी डिटरमाइन करण्यात आली. अँड देन दे एस्टॅब्लिश दॅट the C4 acid, malate and aspartate are the first stable detectable intermediate of photosynthesis. Photosynthesis मध्ये सगळ्यात स्टेबल कंपाऊंड जो तयार होतो तो म्हणजे मॅलेट, C4 मॅलेट अँड aspartate असे दोन कंपाऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. इन द लीव्स ऑफ द शुगर केन, मेज अशा प्रकारच्या प्लांट मध्ये जनरली हे कंपाऊंड तयार होतात. अँड हेन्स द प्रायमरी कार्बोक्सिलेशन इन these leaves are catalyzed by not by रुबिस्को. म्हणजे इथं रुबिस्को एन्झाईम काम करत नाही कॅटालायझेशन साठी. तर या ठिकाणी फॉस्फोइनल पायरुवेट कार्बोक्सिलेज नावाचं एन्झाईम काम करतं, जी चोलेट नावाच्या वर्करने शोधून काढलं इन द इयर ऑफ 1996. त्यांनी त्याला पर्टिक्युलरली नाव दिलं, दॅट इज द फॉस्फोइनल पायरुवेट कार्बोक्सिलेज. सो दिस इज नथिंग बट पर्टिक्युलरली वन ऑफ द एन्झाईम अल्टरनेटिव्ह टू रुबिस्को. रुबिस्को जसं सगळ्यात मोठं एन्झाईम आहे कार्बन फिक्सेशन साठी, पण इथे मात्र दुसरं एन्झाईम काम करतं ते म्हणजे फॉस्फोइनल पायरुवेट. The manner in which carbon is transferred from carbon atom 4 of malate to carbon atom 1 to 3 phosphoglycerate become clear when the involvement of the mesophyll and bundle sheath cells are elucidated. आता या ठिकाणी कार्बन ऍक्सेप्टर म्हणून जो काही फॉस्फोइनल पायरुवेट आहे हा जास्त ऍफिनिटी दाखवतो CO2 साठी, आणि जेणेकरून म्हणून या ठिकाणी जनरली ही सायकल अशा प्लांट मध्ये होती की जिथे जास्त करून कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन जास्त होतं. जसं शुगर केन झालं, मेज झालं, यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा स्टार्चचं प्रमाण जास्त आहे. तर अशा प्लांट मध्ये काय होतं की इथं स्पेशल मेकॅनिझम आहे की जे हे मेकॅनिझम काय करतं, दॅट नथिंग बट पर्टिक्युलरली हॅव्हिंग showing the different affinity to CO2. The fixation of CO2 by the carboxylation of phosphoenol pyruvate in the mesophyll cell to form C4. सगळ्यात आधी C4 ऍसिड तयार होतो, मॅलेट किंवा aspartate. ट्रान्सपोर्ट ऑफ द C4 ऍसिड टू द बंडल शीथ सेल, बंडल शीथ सेल मध्ये ते ट्रान्सफर होतो. डिकार्बोक्सिलेशन ऑफ द C4 ऍसिड विदिन द बंडल शीथ सेल अँड जनरेशन ऑफ द CO2 which is then reduced by carbohydrate via Calvin cycle. पुन्हा याच्यामध्ये कॅल्विन सायकल मार्फत कार्बोहायड्रेट फिक्सेशन होतं. असा थोडासा अल्टरनेटिव्ह पाथवे याच्यामध्ये आहे. म्हणून इथे दिलाय बघा. In this diagram you can see atmospheric CO2 is there, that particularly here accept the CO2 by phosphoenol pyruvate, and then it is transferred to carboxylation process, and from that C4 acid is produced. This C4 acid is transferred to bundle sheath cell, and then after decarboxylation takes place, and then after Calvin cycle takes place, and then this decarboxylated acid is again transferred to the mesophyll tissue, and in mesophyll tissue again it accepts the CO2. So by this way this cycle continue. अशा प्रकारची सायकल कंटिन्यू होते. म्हणजे सर्वात अगोदर CO2 ऍक्सेप्टर आहे, नंतर फॉस्फोइनल पायरुवेट, आणि नंतर ऍक्सेप्ट केल्यानंतर तो 4 कार्बनचा ऍसिड तयार करतो आणि त्या ऍसिड नंतर ट्रान्सफर होतो बंडल शीथ सेलला. बंडल शीथ सेल मध्ये ते पुन्हा रिलीज करतं CO2 ला, आणि पुन्हा 3 कार्बनचा ऍसिड तयार होतो. पुन्हा ते ऍसिड वापस येतं मेसोफिल टिश्यू मध्ये, आणि मेसोफिल टिश्यू मध्ये पुन्हा ते 4 कार्बन ऍक्सेप्ट करून पुन्हा 4 कार्बनचे ऍसिड तयार करतात. अशा प्रकारे ही सायकल कंटिन्यू राहते. सो देर आर हॅव्हिंग नथिंग बट सम स्पेसिफिक स्टेप्स इन दिस. सो वी आर गोइंग टू सी वन बाय वन. These steps are there, just like the first stable compound that produced in this C4 cycle is the oxaloacetic acid. Oxaloacetic acid हा एक सगळ्या पहिला स्टेबल कंपाऊंड याच्यामध्ये तयार होतो. इथे ऑक्झॅलोएसिटेट दाखवलं, ऑक्झॅलोएसिटेट. सो ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड दॅट इज द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड दॅट प्रोड्यूस फ्रॉम दिस. सुरुवातीला कार्बन ऍक्सेप्ट केल्यानंतर फॉस्फोइनल पायरुवेट जे कार्बन ऍक्सेप्ट करणार, फॉस्फोइनल पायरुवेट कार्बोक्सिलेज नावाचं एन्झाईम आहे ते ऍक्सेप्ट करणार, आणि त्याच्या मार्फत काय तयार होणार, हियर देर इज ऑक्झॅलोएसिटेट. ऑक्झॅलोएसिटेट प्रोड्यूस होतो, दॅट इज द 4 कार्बन कंपाऊंड स्टेबल कंपाऊंड. म्हणून या सायकलला C4 सायकल असं सुद्धा
म्हणतात. This cycle is also called to be the C4 cycle because of this. The 4 carbon acid first produced, that is the oxaloacetate. आणि नंतर त्यानंतर मॅलिक डिहायड्रोजनेज नावाचं एन्झाईम आहे. दॅट एन्झाईम कन्वर्ट हिअर टू मॅलेट ऍसिड, मॅलेट ऑर मॅलिक ऍसिड, त्याला मॅलेट आयन मध्ये किंवा मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. आता इथं COOH जर लिहिलं तर मग मॅलिक ऍसिड होईल, आणि इथं COO लिहिलं म्हणजे याचा अर्थ हा मॅलेट आयन दाखवला, आयन म्हणून दाखवला. तर इथं मॅलेट हा कुठे ट्रान्सफर होतो, पुन्हा बंडल शीथ सेल मध्ये. नंतर मॅलेट पुन्हा काय करतो, CO2 रिलीज करतो. अगेन CO2 इज रिलीज, अँड फ्रॉम दॅट here this CO2 is accepted by Calvin cycle, and from that he convert into pyruvate, that is pyruvic acid, आणि pyruvic acid मध्ये कन्वर्ट होतो. पायरुवेट पुन्हा कुठे जातो, इन द बंडल शीथ मेसोफिल टिश्यू, पुन्हा मेसोफिल टिश्यू मध्ये जातो. and here it accept the ATP and it convert into phosphoenol pyruvate. ATP accept केल्यानंतर इथे phosphoenol pyruvate मध्ये तो कन्वर्ट होतो. आता या ठिकाणी काय होतं की एक ड्रॉबॅक या सायकलचा असा आहे की इट रिक्वायर्स ऍडिशनल एटीपी, इथे ऍडिशनल एटीपी लागतात त्याला. शेवटी इथे NADP जो वापरला आहे तो पुन्हा रिजनरेट होतो बंडल शीथ सेलला, परंतु एटीपी जो लागतो दॅट ऍडिशनल एटीपी इज रिक्वायर्ड फॉर दिस, सो दॅट this cycle is having nothing but some of drawback. But what is the significance of this cycle? It shows the affinity to the CO2. CO2 साठी ही affinity जास्त दाखवतो, म्हणजे CO2 ऍक्सेप्ट करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती रुबिस्को पेक्षा PEP मध्ये जास्त आहे. फॉस्फिनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेज मध्ये जास्त अफिनिटी आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात तो CO2 ऍक्सेप्ट करू शकतो, जेणेकरून या प्लांट मध्ये फोटोसिंथेसिसचा रेट वाढतो. and so that this plant can undertake larger amount of photosynthesis. मग आता C4 प्लांट कोणते कोणते आहेत, तर मेज आहे, शुगरकेन आहे, जवार आहे, युफोर्बिया आहे, अमॅरॅन्थस आहे आणि चिनोपोडियम, असे जे प्लांट्स आहेत, these are called to be C4 प्लांट. याच्यामध्ये व्हीट येत नाही, व्हीट वगैरे याच्यामध्ये येणार नाही. Then HP Kostak reported this alternative method. Because of that, this cycle is also called Kostak cycle. And then after Slack is modified this. Because of that, Hatch and Slack have been modified this cycle. Because of that, this cycle is also called Hatch and Slack pathway. And then after C4 plants show the specific anatomy, dimorphism याच्यामध्ये दिसते, आणि म्हणून या सायकलला C4 particularly cycle असं सुद्धा म्हणतात. Because of that, first stable compound is produced, that is the 4 carbon compound, that is the oxaloacetic acid. Okay, so we are going to study in detail the steps that is involved in case of the C4 cycle. C4 cycle मध्ये या स्टेप्स आहेत त्या आपण वन बाय वन याच्यामध्ये बघू. Yes, you can see here easily the steps that is involved in case of the C4 cycle. Okay. So first step is there. There are 4 steps can be recorded in case of the this cycle. या सायकल मध्ये 4 स्टेप्स त्याच्यामध्ये येतात. नंबर 1 that is the carboxylation phase. Number 2, that is the breakdown step. Breakdown of particularly malate ion. आपण त्याच्यामध्ये नंतर बघू breakdown of particularly malate ion. Third one, that is the splitting stage. And fourth one, that is phosphorylation. These are the 4 steps that is involved in case of the C4 cycle. Now we are going to see number 1, first stage is there, that is carboxylation phase. Now in carboxylation stage, that is takes place in case of the
क्लोरोप्लास्ट ऑफ मेसोफिल टिश्यू. ही जी स्टेप होते ती क्लोरोप्लास्ट ऑफ मेसोफिल टिश्यू मध्ये होते. सो इट इज टेक्स प्लेस इन क्लोरोप्लास्ट ऑफ मेसोफिल टिश्यू. याच्यामध्ये ही होणारी स्टेप आहे. And in this first compound that involved is here, that is the phosphoenol pyruvate. हा molecule या ठिकाणी involved होतो. So that is the 3 carbon compound, phosphoenol pyruvate. काही बुक्स मध्ये याला काय म्हणलंय, फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड असं सुद्धा म्हणलं. सो दॅट इज ऑल्सो राईट, ते सुद्धा बरोबर आहे. सो it takes the CO2 at here along with the H2O, water it require additionally, and this give rise to produce in presence of enzyme phosphoenol pyruvate decarboxylase. So phosphoenol pyruvate carboxylase, decarboxylase nahi, carboxylase. That enzyme is involved in this, and that producing here the oxaloacetate. Oxaloacetate नावाचा molecule या ठिकाणी जनरेट होतो, and that is the 4 carbon compound. Oxaloacetic acid म्हणा किंवा oxaloacetate म्हणा. Oxaloacetate. आता इथे तुम्हाला कुठे केमिकल फॉर्म्युला देण्याची गरज नाही. You can simply write oxaloacetate, and here water is help to release the phosphate. So from that it is nothing but producing H3PO4. फॉस्फोरिक ऍसिड या ठिकाणी तुम्ही याच्यापासून तयार होतो. वॉटर जे रिलीज झालं त्याचा हेल्प घेऊन इथे फॉस्फोरिक ऍसिड H2O, H2O जे आहे ते, आणि या ठिकाणी HPO2 फॉस्फेट, हा फॉस्फेट या ठिकाणी ऍड होऊन त्या ठिकाणी फॉस्फोरिक ऍसिड इथे रिलीज होतो. अँड दिस इज द फर्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप इज देअर, दॅट इज द ब्रेकडाउन ऑफ द ऑक्झॅलोएसिटेट. दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे ब्रेकडाउन ऑफ ऑक्झॅलोएसिटेट. ऑक्झॅलोएसिटेटचं ब्रेकडाउन आहे. इन दिस इज द सेकंड स्टेप. सो इन सेकंड स्टेप हियर breakdown of oxaloacetate is takes place. So firstly here oxaloacetate is broken down in presence of enzyme transaminase. दोन एन्झाइम इथे काम करतात. ट्रान्सअमायनेज काही बुक मध्ये हे दिलंय, तर याचा काही फार विशेष रोल नाही. ट्रान्सअमायनेज काय करतो, अम्युनिफिकेशन करण्यासाठी हेल्प करतो. अँड अनदर एन्झाइम इज देअर, दॅट इज मॅलेट डिहायड्रोजिनेट. हा फार महत्वाचा एन्झाइम इथे आहे. ट्रान्सअमायनेज नाही लिहिलं तर चालेल, पण मॅलेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम इथे लिहावं लागेल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिहायड्रोजिनेज. सो दॅट इन्व्हॉल्व इज देअर, and it is adding at here additional NADPH2. NADPH2 राहिले. Just a minute, I am going to write. Oxaloacetate किंवा oxaloacetic acid म्हणलं तर चालेल, along with NADPH2. NADPH2 लागतात, and that convert here into aspartate. That is 4 carbon compound acid. हे सुद्धा 4 कार्बनच आहे. त्याचं स्प्लिटिंग होतं दोन मध्ये, आणि aspartate आणि दुसरा आहे मॅलेट. आता हा जो मॅलेट आयन आहे किंवा याला मॅलिक ऍसिड असं सुद्धा म्हणतात. आता मॅलिक ऍसिड म्हणण्यापेक्षा याला मॅलेट आपण नाव देऊ. मॅलेट इज प्रोड्यूस. aspartate हा सुद्धा 4 कार्बनचा आहे. तर आणि अलॉंग विथ इट रिलीज आउट NADP ते काय रिलीज होईल या ठिकाणी. NADP या ठिकाणी रिलीज होईल. सो NADP इज नथिंग बट रिलीज फ्रॉम हियर. देन दिस मॅलेट, हा जो मॅलेट आयन आहे, that particularly transfer to the bundle sheath cell. हा जो मॅलेट आहे, हा मॅलेट ट्रान्सफर टू बंडल शीथ सेल. हा बंडल शीथ सेलला ट्रान्सफर होईल and move from mesophyll tissue to bundle sheath cell, and oxaloacetic acid readily equivalent with the C4
डायकार्बॉक्सिलिक ऍसिड आहे. डायकार्बॉक्सिलिक ऍसिड इथं मध्ये डिस्पोज होतो आणि त्याच्यामध्ये दुसरा ऍस्पार्टेट झाला आहे. हा ऍस्पार्टेटला हा ट्रान्स अमायनेज हेल्प करतो, हा जो एन्झाईम ट्रान्स अमायनेज, आणि या ट्रान्स अमायनेजमुळे ऍस्पार्टेटचं कन्व्हर्शन ऍस्पार्टिक ऍसिड मध्ये होतं. ऍस्पार्टिक ऍसिड, आणि ऍस्पार्टिक ऍसिड हे काय आहे, एक प्रकारचं अमिनो ऍसिड आहे आणि अमोनिया ऍसिडमुळे त्याच्यापासून नंतर पुढे फर्दर प्रोटीन तयार होतं. त्यामुळे याचं कन्व्हर्शन प्रोटीन मध्ये होतं ऍस्पार्टिक ऍसिडचं. आणि प्रोटीन एकदा तयार झाला की मग यापासून जनरली एलोरॉन लेअर वगैरे जे ग्रेन्स मध्ये असतात, मेज मध्ये आहे, शुगर केन मध्ये, सो दॅट प्रोटीन इज नथिंग बट सिंथेसाइज फ्रॉम दिस ऍस्पार्टिक ऍसिड, याच्यापासून जनरली तयार होतो. सो दीज आर द टू स्टेप दॅट टेक्स प्लेस विथ द मेसोफिल टिश्यू. नंतर ज्या पुढच्या दोन स्टेप आहेत, स्प्लिटिंग आणि फॉस्फोरिलेशन, दॅट टेक्स प्लेस with the bundle sheets. Okay, so next step is there, that is the splitting. So third step is there, that is splitting. Splitting of malate म्हणू शकतो, malate splitting होतो. So malate ion, malate ion आहे. आता याच्या इट टेक्स नथिंग बट NADP, या ठिकाणी NADP पुन्हा जसा तसा येतो, आणि NADP दॅट पर्टिक्युलरली कन्व्हर्टेड डिकार्बॉक्सिलेशन होतं. डिकार्बॉक्सिलेज नावाचं एन्झाईम इथे काम करतात, डिकार्बॉक्सिलेज, अँड दॅट कन्व्हर्टेड इनटू नथिंग बट पायरुवेट. पायरुवेट मध्ये कन्वर्ट करतो, दॅट इज 3 कार्बन, हा 3 कार्बनचा आहे पायरुवेट. हा मॅलेट जो आहे तो 4 कार्बनचा आहे आणि 3 कार्बनचा, आणि एक CO2 बाहेर पडतो. एक कार्बन जो आहे तो CO2 च्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो, अलॉंग विथ NADPH2. म्हणजे जसला तसा जो NADPH2 मागे वापरला होता मागच्या स्टेपला, स्टेप नंबर 2 मध्ये, तो पुन्हा इथं रिजनरेट झाला. आणि इथं पायरुवेट जो आहे तो पायरुविक ऍसिड म्हणा किंवा पायरुवेट म्हणा, हा जो आहे दॅट इज लिबरेटेड अँड CO2 इज यूज. नाउ CO2 इज युटिलाइज इन कॅल्विन सायकल. कॅल्विन सायकल मध्ये CO2 ऍज युजल नेहमीसारखा युटिलाइज होतो आणि त्यापासून ग्लुकोज मॉलिक्यूल पुन्हा रिजनरेट होतो. पुन्हा याला 6 टर्न्स लागतील कॅल्विन सायकलचे, जेणेकरून एक ग्लुकोज मॉलिक्यूल यापासून जनरेट होतो. दिस इज 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड सोबत मिक्स होऊन 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार होतो आणि नंतर RUDP त्याला ऍक्सेप्ट करून आणि पुन्हा त्यापासून ग्लुकोज तयार होतो, याज युजल जसं कॅल्विन सायकल मध्ये होतं तसं. नेक्स्ट स्टेप, दॅट इज लास्ट स्टेप इज देअर, दॅट इज फॉस्फोरिलेशन. आणि फॉस्फोरिलेशन मध्ये काय होतं की हा जो पायरुवेट ऍसिड आहे, पायरुविक ऍसिड, हा जो पर्टिक्युलरली पायरुवेट जर आपण पाहिला तर हा पायरुविक ऍसिड कुठे जातो पुन्हा, इट हॅज बीन नथिंग बट, हा बंडल शीट सेल मध्ये आहे. तर पायरुविक ऍसिड किंवा पायरुवेट, पायरुवेट म्हणून 3 कार्बनचा, सो इट नथिंग बट ऍक्सेप्टिंग हिअर द, हा काय करतो, ATP ला ऍक्सेप्ट करतो. इट ऍक्सेप्ट द ATP with ATP, requires energy and some of inorganic phosphate. पुन्हा inorganic phosphate सुद्धा त्याला लागतं, त्याला ऑर्थोफॉस्फेट असं म्हणतात, also called orthophosphate. So by adding ATP and additional inorganic phosphate in presence of enzyme pyruvate phosphokinase, pyruvate phosphokinase नावाचा एन्झाईम आहे, अलॉंग विथ Mg डायपॉझिटिव्ह, हा कोफॅक्टर इथे आहे, तो त्याला हेल्प करतो आणि दॅट कन्वर्ट दिस फॉस्फोइनॉल पायरुवेट, त्याला फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये पुन्हा कन्वर्ट करतो. हा 3 कार्बनचा आहे फॉस्फोइनॉल पायरुवेट, जो सुरुवातीला होता अगोदर, जो या ठिकाणी यूज झाला, तर तो या ठिकाणी काय झाला, रिजनरेट झाला पुन्हा. आणि इथं काय तयार होतो, AMP ऍडिशन मोनोफॉस्फेट, जे फॉस्फेट लागतात ते, आणि पायरोफॉस्फेट या ठिकाणी पुन्हा जसा आहे तसा रिलीज होतो, पायरोफॉस्फेट PPI. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड पायरोफॉस्फेट. पायरोफॉस्फेट, सो पायरोफॉस्फेट इज देअर, दॅट हॅज बीन रिलीज. याच्यामध्ये जी एनर्जी होती ती या फॉर्म मध्ये गेली आणि इथे ATP 2 फॉस्फेट इथे वापरले.
सो फ्रॉम दॅट इट इज नथिंग बट प्रोसेसिंग फॉस्फेनॉल पायरुवेट. आणि हा जो पीईपी आहे हा नंतर मग इट हॅज बीन ट्रान्सफर टू अगेन द मेसोफिल टिश्यू. पुन्हा मेसोफिल टिश्यूला हा ट्रान्सफर होतो, मेसोफिल टिश्यू, अँड सो दॅट by transferring to mesophil tissue it again take part in accept the CO2, पुन्हा तो CO2 accept करतो and again continue the cycle. हा cycle continue करतो. So this is the particularly having molecule that again continue the C4 cycle. पुन्हा C4 cycle यामध्ये continue करतो. So what is the loss in this cycle? That require additional 2 bond, 2 फॉस्फेट, इथे 2 फॉस्फेट लागतात. हा एक या ठिकाणी ड्रॉबॅक आहे या सायकलचा. पायरोफॉस्फेट पुन्हा रिलीज झाला म्हणजे एनर्जी फक्त घेतली आणि इथे ऍडिशनल 2 फॉस्फेट लागतात. सो दिस इज द ड्रॉबॅक ऑफ दिस सायकल. या सायकलचा हा एक ड्रॉबॅक आहे. मग आता या ठिकाणी पुन्हा एएमपीचं कन्वर्शन एडीपी मध्ये होऊ शकतं बाय टेकिंग एटीपी, म्हणजे 2 एटीपीच्या जवळपास याला एनर्जी लागते. एएमपी आहे, एएमपी प्लस एटीपी दॅट गिव्स राइज टू प्रोड्यूस 2 एडीपी. 2 एडीपी या ठिकाणी तयार होतात. अशा प्रकारे काय होतं की 2 एक्झॅक्टली 2 ऍडिशनल एटीपी आर रिक्वायर्ड. 2 ऍडिशनल एटीपी या सायकलला लागतात. सो दिस इज द पर्टिक्युलरली ड्रॉबॅक ऑफ दिस मेकॅनिझम. या मेकॅनिझमचा हे ड्रॉबॅक आहे दॅट इज रिक्वायरिंग द ऍडिशनल एटीपी हिअर ऑर ऍडिशनल एनर्जी. पण त्याचा एक फायदा सुद्धा आहे दॅट द फॉस्फोइनॉल पायरुवेट डिकार्बोक्सिलेज हे जे पर्टिक्युलरली enzyme आहे, that enzyme is nothing but having very much showing affinity towards the CO2 acceptance. CO2 accept करण्यासाठी ते affinity जास्त दाखवतो. त्यामुळे या सायकल मध्ये जनरली काय होतं की जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट सिंथेसाइज प्रोड्यूस होतं. सो दिस इज द बेनिफिट्स ऑफ दिस सायकल. And then along with it, it requires additional the ATP. This is the drawback of this cycle. So this is all about particularly the C4 type of particularly anatomy. मग आता याच्यामध्ये अगेन what are some of the enzymes are involved. काही एन्झाइम्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर जसं फॉर एक्झाम्पल हिअर the enzymes involved is there, that is काही स्टेप्स इथं पण जसं बघितलं इथं बघा फॉस्फोइनॉल पायरुवेट along with H2O gives rise NADPH plus CO2 that gives rise to produce malic and NADP. along with malate कन्वर्शन पुन्हा पायरुवेट मध्ये झालं. पायरुवेटचं कन्वर्शन पुन्हा कशामध्ये झालं की फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये झालं. आणि फॉस्फोइनॉल पायरुवेट जे एएमपी आहे, एएमपी प्लस एटीपी दॅट गिव्स प्लस एडीपी. सो कॉस्ट ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग CO2 विदिन द बंडल सेल इज 2 ATP पर CO2. एका CO2 मॉलिक्युल साठी ऍडिशनल 2 ATP लागतात. सो दिस इज द ड्रॉबॅक ऑफ दिस सायकल. या सायकलचा आहे ड्रॉबॅक आहे. and the enzymes that have been nothing but involved in this. ठीक आहे, एन्झाइम्स याच्यामध्ये लागतात जे ऍडिशनल जे एन्झाइम आहेत. these enzymes are the फॉस्फोइनॉल पायरुवेट इथे दाखवलेत बघा एन्झाइमचे नाव. इन दिस पहिला जे एन्झाइम आहे ते फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेज एक एन्झाइम आहे. दुसरं मॅलिक डिहायड्रोजिनेज आहे, मॅलेट डिहायड्रोजिनेज. नंतर आहे मॅलिक एन्झाइम. आपण याला मॅलिक एन्झाइमच्या ऐवजी डिकार्बोक्सिलेज नाव दिलं होतं. सो मॅलिक एन्झाइम इज देअर. आणि नंतर आहे तर पुढचं जे एन्झाइम लागतं तर ते म्हणजे पुन्हा फॉस्फोइनॉल पायरुवेट डिकायनेज. ते आपण जे नाव दिलं आहे ते पायरुवेट फॉस्फोकायनेज असं नाव दिलं. थोडंसं नावामध्ये चेंज आहे. इन सम बुक्स द नेम्स हॅज बीन चेंज बट नो प्रॉब्लेम. द जनरली एन्झाइम यू कॅन सिम्पली राईट कायनेज. फॉस्फोकायनेज जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम. So you can simply write phosphokinase or pyruvate phosphokinase असं आपण या ठिकाणी देऊ शकतो. So I think this is all about particularly the C4 pathway.